विदुर पुरुषांना देखील शासकीय मदत मिळायला हवी असा ठराव एका ग्रामपंचायतीमध्ये पास झालाय आणि एक महिला सरपंचाने हा ठराव पास केलाय. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनेवाडी गावामध्ये हा ठराव पास करण्यात आला आणि यामध्ये म्हणण्यात आलं की जसं विधवा महिलांना शासकीय अनुदान मिळते, शासकीय मदत मिळते, तशीच शासकीय मदत ही विधुर पुरुषांना देखील मिळायला हवी. त्याचं कारण असं की ज्या आर्थिक आणि सामाजिक दुर्बलतेतून या महिला जातात, तेच सगळं या विदुर पुरुषांना देखील सहन करावं लागतंय. आर्थिक आणि दुर्बल घटकांमधून आलेले जे विदुर पुरुष आहेत, त्यांना शासकीय मदत मिळायला हवी, अशा आशयाचा हा ठराव आहे. आणि महाराष्ट्र शासनाला या ग्रामपंचायतीकडून विनंती देखील करण्यात आली आहे, की अशी योजना पुरुषांसाठी देखील लागू करा. विधवा महिलांसाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना आहे, तशीच काहीशी योजना किंवा त्याच योजनेतून पुरुषांना देखील अनुदान देण्यात यावं. किशोर जावळे असं या प्रस्ताव मांडणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे आणि खास करून सांगायचं झालं तर महिला सरपंच शकुंतला गुडघे यांनी हा ठराव मान्य केला आणि त्या म्हणाल्या, की महिलांना ज्या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो विधवा झाल्यानंतर, त्या सगळ्या गोष्टींचा सामना बऱ्यापैकी विदुर पुरुषांना देखील करावा लागतोय. त्यामुळे त्यांना देखील अनुदान मिळायला हवं. आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये काय वाटतं? कमेंटमध्ये बोलूयात.